राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. स्पेशली महिलांमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर पोट खूपच पुढे येते. वजन दिवसेंदिवस वाढतच चाललंय आणि 60 वजन जेव्हा झालं त्याच्यानंतर तर वजन अजिबात कंट्रोल होत नाही, एकदम वाढायला लागतं. तर त्याच्यासाठी आजचे व्यायाम आहे जे तुमचं वाढलेलं पोट, जो बेंबीपाशी जमलेली चरबी, या दोन्हीही गोष्टी कमी होणार आहे. आणि स्पेशली हे होतं डिलेव्हरीच्या नंतर, शक्यतो डिलेव्हरीच्या नंतर. आणि ज्यांना अगोदर पण होत आहे तर त्यांच्यासाठी पण ही चरबी कमी करण्यासाठी अगदी सोपा आणि अगदी फायदेशीर व्यायाम देते. अगदी सोपे जे तुम्हाला जमतील असे. तर करायचं काय, या पद्धतीनं तुम्हाला दोन्ही गुडघ्यांवरती बसायचे. आता जर गुडघे दुखत असतील, कळ लागत असेल, गुडघे रुतत असेल तर तुम्ही काय करा, काहीतरी नरम कपडा घ्या आणि करायचं काय, हे तुमचे दोन्ही पाय आहेत ना ते तुम्हाला पलटी मारायचे. जसं आपण वज्रासनामध्ये बसतो ना त्या पद्धतीने तुम्हाला बसायचंय. आणि बसल्यानंतर हे बघा, ह्या पद्धतीनं पूर्ण आरामशीर दोन्हीही तुमचे कुल्ले पूर्णपणे टाचावरती आले पाहिजे. हे बघा, पूर्णपणे टाचावरती आणायचे आणि बसायचंय. हे बघा, आणि आता करायचं काय, ह्या पद्धतीनं तुम्हाला छाती पुढे घ्यायची आहे आणि पूर्णपणे पोट दाबायचे. मेल फिमेल दोघंही करू शकता, पण जास्तीत जास्त रिझल्ट महिलांसाठी आहे. हे बघा, ह्या पद्धतीनं पूर्णपणे खाली जायचंय, पोट दाबलं गेलं पाहिजे इतकं खाली जायचंय, होल्ड करायचंय आणि हे दोन्ही हात हळूच तुम्हाला ह्या पद्धतीनं टाचापर्यंत घेऊन जायचे. पाठीमागे टाचापर्यंत घेऊन गेले, पूर्णपणे डोकं तुम्हाला खाली घेऊन जायचंय आणि तुम्हाला 20 वेळा काउंटिंग करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पीसीओडीचा त्रास होतोय, कंबर दुखतय, पोट वाढत चाललंय, चरबी जमा होत चाललीये, आरामशीर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या हा व्यायाम करू शकता आणि रिझल्ट तुम्हाला हा व्यायाम 100% देईल मित्रांनो. फक्त या पद्धतीनं पूर्ण पाय पलटी करून बसायचे वज्रासनामध्ये, पूर्णपणे डोकं खाली न्यायचे, हात पूर्णपणे पाठीमागे तळपायापर्यंत जातील. परत काउंटिंग करायचं. मी बोलतेय, तुम्ही मनातली मनात, ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्ही मनातली मनात काउंटिंग करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. मी तुम्हाला 2 वेळा करून दाखवला. हाच व्यायाम तुम्ही करायचा 5 वेळा, पण रोज सकाळी उठल्या उठल्या करा. काहीही करायची गरज नाही तुम्हाला, तरी तुमचं वाढलेलं पोट कमी होऊन जाईल. आता याच्यातच परत मी तुम्हाला असाच दुसरा याच्यातच, हे बघा, ह्या पद्धतीनं दोन्ही गुडघ्यांवरती यायचंय आणि गुडघ्यांवरती आल्यानंतर दोन्ही हातांना तुम्हाला जास्तीत जास्त पुढे घ्यायचंय. जसं तुमचे खांदे आहेत ना त्याच्या बरोबर तुम्हाला पुढे घेऊन जायचंय. हे बघा, जास्त पुढे न्यायचंय, खांद्यांच्या पुढे न्यायचंय आणि ह्या पद्धतीनं पुढे आल्यानंतर जितकं पुढे तुमचं अप्पर बॉडी, हे बघा, पुढे आणायची. जितकं पुढे आणता येईल तितकं आणली. आता मागे जाऊन बसा. ह्या पद्धतीनं पायांमध्ये गॅप घ्यायचाय, पूर्णपणे हिप्स तुमचे खाली गेले पाहिजे असं बसायचंय, पूर्ण टाचावरती बसले गेले. हे बघा, या पद्धतीनं. आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला 30 वेळा. काउंटिंग करा, काउंटिंग करायची 30-30 वेळापर्यंत. हे बघा, हात पुढे, हाताच्या पुढं डोकं आलंय इतकं, गुडघ्यांवरती बॅलन्स घेऊन परत मागे जाऊन बसा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. परत एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हे बघा, या पद्धतीनं
पुढे जायचंय पूर्ण, परत मागे जाऊन बसायचंय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मी 3 वेळा करून दाखवलाय, तुम्ही 10 वेळा करायचंय. 20-20 पर्यंतची काउंटिंग करायची आहे आणि 10 वेळा करायचा आहे. सकाळी उठल्या उठल्या हा व्यायाम करायचा आहे. रिझल्ट तुम्हाला नक्की देईल. आता याच्यातच परत पुढचा देते. हे बघा, आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचं, एक पाय तुमचा खाली टेकवायचा आहे आणि पुढचा एक पुढे जाईल. हे बघा, या पद्धतीनं एक खाली आहे आणि एक पुढे. हे बघा, पूर्णपणे पुढे जाईल, परत मागे येईल, वरती जाईल, परत समोर येईल. या पद्धतीनं पोटाला स्ट्रेच येईल, पोटाला ताण येईल इतकं तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे. हा व्यायाम करायचा एका साईडनं 20-20 वेळा, दोन्ही साईडनं तुम्हाला हा व्यायाम 40 वेळा घ्यायचा आहे. जे बिंबीपाशी आणि पोटाला स्ट्रेच होईल, ताण पडेल आणि नक्की कमी होईल. हे बघा, या पद्धतीनं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता उजवा पुढे घेऊ, डावा बेंड करू आणि सेम व्यायाम सेम टाइम. 1, 2, हळूहळू करा. 3, ज्यांना कमरेचा त्रास असेल याच्यामध्ये, आता ज्यांना कमरेचा त्रास असेल ना, त्यांनी काय करायचंय, दोन्ही हात वरतीच ठेवायचे आणि फक्त पुढचा पाय असा बेंड करायचा आहे आणि परत यायचंय. फक्त पुढचा पाय असा बेंड केला तरी पोटाला आणि बेंबीला स्ट्रेच बसतोय, तो पण फायदेशीर आहे. कंबरचा त्रास जर कमी असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं पूर्ण, हे बघा, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही पायाने तुम्हाला हा व्यायाम सेम करायचा आहे. त्याच्याच बरोबर आतली मांड्यांची चरबी असेल ती पण कमी होणार, बेंबीपाशी दगडावानी चरबी जमा झाली ती कमी होणार, वाढलंय पोट, पोटात खूप फुगलंय ते सुद्धा कमी होणार आणि त्याचबरोबर पीसीओडीचा त्रास होतोय तो सुद्धा कमी होणार. 3-3, 4-4 महिने पाळी येत नाहीये तर हे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या करा. आणि त्याच्यामध्येच एक बटरफ्लाय पोज म्हणून आहे, तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानं तुमच्या पीसीओडीचे सगळे त्रास असतील ते कमी होऊन जाईल. ह्या पद्धतीनं दोन्ही हातांना आणि दोन्ही पायांना ह्या पद्धतीनं आणि दोन्ही मांड्यांना तुम्हाला फक्त फ्लाय करायचं आहे. तर कशी पीसीओडी असू द्या तुमची तरी कमी होणार. अगदी फायदेशीर आहे. सगळे व्यायाम तुम्हाला चरबी कमी करायला आणि तुमचे प्रॉब्लेम कमी करायचे. तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या 10 मिनिट रोज करा, नक्की रिझल्ट भेटेल आणि फायदेशीर पण आहे. त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय म्हणून. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा मित्रांनो. आणि 1 ऑगस्ट पासून आपण ऑनलाईन पण योगा सुरू करतोय मित्रांनो. जो टायमिंग असेल सकाळी 5 वाजता, 1 तासाचा प्रोग्राम असेल, तुम्ही नक्की जॉईन करा. घर बसले आहे, नक्की तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही पण त्याचा फायदा घ्या. सगळे योगा आपण त्याच्यात करणार आहोत आणि सगळ्यात जास्त वजन वाढलंय, पोट वाढलंय ते तर आपण नक्कीच कमी करू. 500 रुपये पर मंथ आहे. तर त्याच्यासाठी मी स्क्रीनवरती हा नंबर दिलाय, तो तुम्ही मला त्याच्यावरती व्हॉट्सअप करू शकता. नक्की लाभ घ्या. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.